पाकिस्ताननं भारतीय शहरांना लक्ष्य करत हल्ले केल्याचे प्रयत्न केल्यानंतर भारतानं सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलंय। दोन्ही देशांमधला तणाव वाढलाय। भारतानं पाकिस्तानातल्या जवळपास सर्वच शहरांवरील एअर डिफेन्स सिस्टीम ही निकामी केली आहे। अशातच या परिस्थितीवर अमेरिका नेमकी कुणाच्या बाजूने असा प्रश्न पडला होता। तर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे। फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत JD व्हान्स म्हणतात, आपण लोकांना केवळ तणाव कमी करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु आपण युद्धात अडकणार नाही, जे मुळात आपलं काम नाही। त्यावर नियंत्रण ठेवण्याचा अमेरिकेचा काहीही संबंध नाही। अमेरिका भारताला शस्त्र खाली ठेवण्यास सांगू शकत नाही आणि पाकिस्तानलाही आपण शस्त्र खाली ठेवण्यास सांगू शकत नाही, आणि म्हणून आम्ही राजनैतिक माध्यमांद्वारे या गोष्टीचा पाठपुरावा करत राहणार आहोत। आशा अशी आहे की व्यापक प्रादेशिक युद्धाचं आण्विक संघर्षात रूपांतर होणार नाही। आम्हाला या गोष्टींबद्दल काळजी आहे। जर असं घडलं तर ते विनाशकारी होईल, परंतु सध्या आम्हाला वाटत नाही असं काही घडेल, असं JD व्हान्स जे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष आहेत ते म्हणतात। दरम्यान काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाबाबत भूमिका स्पष्ट केली होती। यावेळी त्यांनी म्हटलं होतं, माझी भूमिका स्पष्ट आहे, मी दोन्ही देशांसोबत काम करतो आणि त्यांनीच हे सोडवावं अशी माझी इच्छा आहे। ते एकमेकांविरोधात आहेत, पण मला आशा आहे की ते आता हे थांबवू शकतील। जर काही मदत लागली तर मी त्यासाठी उपलब्ध असेल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। दरम्यान मध्यरात्री ज्यावेळी भारत पाकिस्तान सीमेवर हवाई पातळीवर ज्यावेळी दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली, त्याचवेळी भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधून भारताची भूमिका वेळोवेळी मांडलेली आहे। त्यामुळे भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका चोख बजावत असल्याचं दिसून येत आहे। तरी आता अमेरिकेची ही भूमिका पाकिस्तानला किती जड जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल।